सुरुवात त्या एकमेव निर्मिकाच्या नावानं ज्यानं हे विश्व निर्माण केलं. आदाब, मी अब्दुल मुजीब. दिव्य संदेश या यूट्यूब चॅनलवरील जीवन जगण्याची कला या माझ्या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. लोक हो, विश्वनिर्मिक आणि जीवन उद्देशाला ओळखल्यावर त्या उद्देशानुसार स्वाभाविक जीवन जगून कसे आत्मसमाधान मिळवता येते, संतुष्ट जीवन जगता येते हे आपण पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये आपला विषय आहे नम्रतेत मोठेपणा आहे. अनेकांना समाजात प्रतिष्ठा नसते तरीही ते व्यर्थ बढाई मारण्यात मग्न असतात. या लोकांना कळायला हवे की त्यांच्या गर्वाने लोक त्यांना महान म्हणणार नाहीत, उलट पाठीमागे जाऊन त्यांची चेष्टा करतात. स्वतःची चेष्टा करण्यापेक्षा नम्र असणे फार महत्वाचे आहे. काही लोकांना अल्लाह जेव्हा संपत्ती आणि दर्जा देतो तेव्हा ते अल्लाह समोर नम्र होण्याऐवजी अहंकारी होतात. अशांना लोक त्यांच्या पाठीमागे शिव्या देतात. सन्मान यात आहे की अल्लाह माणसाला जितकी संपत्ती आणि दर्जा देतो त्याने तितकी नम्रता पाळावी. अल्लाह संपत्ती आणि दर्जा यासाठी देत नाही की लोक अहंकारी व्हावे आणि छाती बाहेर काढून फिरावे. उलट तो आपली संपत्ती यासाठी देतो की जेणेकरून आपल्याकडून लोकांना फायदा होईल. आपण अल्लाहला संतुष्ट करण्यासाठी सर्वतोपरी जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवे. अनेक लोक प्रसिद्धी आणि पद मिळवण्यासाठी इतके वेडे होतात की ते अल्लाह आणि प्रेषितांच्या आदेशाची परवाच करत नाहीत, किंबहुना अवहेलना करतात. ते शिर्क करण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. इहलोकात जे काही दिले अथवा घेतले जाते ते परीक्षेसाठी आहे. इथे प्रसिद्धी आणि पद त्या लोकांनी दिली जाते ज्यांना अल्लाह देऊ इच्छितो. अन्यथा बहुतेक लोकांना त्यांच्या प्रयत्नानंतर ही प्रसिद्धी आणि पद मिळत नाही, उलट बदनामीच त्यांच्या पदरी पडते. त्यामुळे प्रसिद्धी आणि पदाच्या मागे धावून फायदा होणार नाही. विश्वनिर्मिक अल्लाह आपल्या अंतिम संभाषणात म्हणतो, ते मरणोत्तर जीवनाचे घर तर आम्ही त्या लोकांसाठी खास करू जे पृथ्वीवर आपली शेखू मिरवू इच्छित नाहीत आणि उपद्रव देखील माजवू इच्छित नाहीत आणि शेवटी भले ईशपरायणासाठीच आहे. एकदा पैगंबर मोहम्मद सल्लम म्हणाले की जो कोणी अल्लाहसाठी नम्रता निवडतो अल्लाह त्याला उंच उठवेल. तसेच विनयशीलता अंगीकारल्याने लोकांच्या हृदयात आपल्याबद्दलचे प्रेम वाढते, त्यांच्या हृदयात आपले स्थान उंचावते इन्शाअल्लाह. माझा एक जवळचा मित्र होता. तो आता या जगात नाही. अल्लाह त्याच्यावर दया करो आणि त्याला क्षमा करो. तो गरीब होता, फार काही देखना अथवा जास्त शिकलेला नव्हता, पण लोक त्याचा खूप आदर करायचे आणि आजही त्याची आठवण झाली तर तो एक चांगला माणूस म्हणून तो सगळ्यांच्या लक्षात आहे. त्याच्या मृत्यूनंतर मी पाहिले की त्याच्यावर कधी कोणी टीका करीत नाही. सर्वजण त्याची प्रशंसा करतात. जरी त्याने कोणावरही उल्लेखनीय असे काही उपकार केले नाहीत किंवा त्याने आपल्या आयुष्यात कोणतेही उल्लेखनीय पराक्रमही केलेले नाही. तसेच आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक मानली जाणारी प्रतिभाही त्याच्याकडे नव्हती. मग त्याचं असं काय झालं की सगळेच त्याची स्तुती करत आहेत आणि कोणी टीका सुद्धा करत नाहीत? हीच नम्रता. त्याच्यात कमालीची नम्रता होती. इतरांना क्षमा करणे आणि इतरांकडून क्षमा मागणे, स्पष्ट शुद्धता, अनावश्यक न बोलणे, सत्य बोलणे, सौम्यपणे वागणे, कोणाशी वाईट न वागणे, कोणाचाही मत्सर न करणे. त्याचप्रमाणे त्याच्यात असे अनेक नैतिक गुण होते. अल्हम्दुलिल्लाह, तो माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता, परंतु ज्ञान आणि प्रशिक्षण घेण्यासाठी माझ्यासोबतच राहायचा, जणू माझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. नेहमीच नम्रता आणि आनंदाने माझ्याशी वागायचा. लोक इतरांची प्रशंसा मिळवण्यासाठी शारीरिक सौंदर्याच्या मागे पडतात, पण खरे सौंदर्य तर नम्रता आणि प्रेमात आहे. स्वतःमध्ये सौम्यता जर आणायची असेल तर अल्लाहची प्रार्थना करावी, कारण त्याच्या मदतीशिवाय हे शक्य नाहीये. मग आजपासून मनाशी पक्के करा की ईश्वराच्या इच्छेनुसार मी सर्वांशी नम्रपणे वागेन, मी कोणाशी कठोर होणार नाही. ईश्वर कृपेने तुम्ही नम्र होईपर्यंत वेळोवेळी त्याची आठवण स्वतःला करून देत राहा. विशेषतः आई वडिलांशी, पत्नी आणि मुलांशी
भाऊ बहिणींशी, मित्र आणि नातेवाईकासोबत, शेजाऱ्या पाजाऱ्यासोबत सौम्यपणे वागा. सौम्य व्हा. फक्त काही दिवसातच आपल्या जीवनात चांगलेपणा दिसून येईल. नम्रतेच्या विरोधात जर कोणी गर्विष्ठपणा, अहंकारीपणा जर निवडला तर या जगात आणि परलोकात त्याचा अपमान होईल. कारण सृष्टी निर्मिक अल्लाह त्याला अहंकार अजिबात आवडत नाही. मी तेच थांबतो. लवकरच पुन्हा येईन तुमच्या भेटीला एक नवीन सद्गुण घेऊन. तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी आमच्या या दिव्य संदेश चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करावं, म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होताच याची नोंद आपल्यापर्यंत पोहोचेल. अल्लाह हाफिज, म्हणजे अल्लाह आपला रक्षक होऊ दे. अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर 1800 572 3000 म्हणजेच 1800 572 3000.